हिरवीगार शेती, हिरवेगार डोंगर, हिरवीगार झाडी, सुंदर गाव, त्या गावाच्या काठी असणारी निळीशार नदी, या सगळ्या गोष्टी किती सुंदर वाटतायत ना. असं वाटतंय ना की अरे बापरे, काय सुंदर जागा आहे, इथं गेलं पाहिजे, इथं मजा केली पाहिजे, इथं राहिलं पाहिजे. पण ऐका, याच्या मागची काळी बाजू मला तुम्हाला दाखवायची. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण तुम्हाला अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. पण इंटरेस्ट दाखवा, कारण हा इंटरेस्ट तुमच्या भविष्यासाठी आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. हा सुंदर निसर्ग आहे, पण याच्या आत जे काही दडले ना, जे मी तुम्हाला दाखवणार आहे आज, ते तुम्हाला खरोखर विचार करायला भाग पडेल. बघा ना, प्रत्येक गोष्ट या निसर्गाची किती सुंदर पद्धतीनं आपल्याला या ड्रोनच्या माध्यमातून दिसते. किती छान वाटते. असं वाटतंय वा, काय जागा आहे, काय अप्रतिम गाव आहे, काय अप्रतिम निसर्ग आहे. पण थांबा, याच्या मागच्या काही गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील, त्या पाहाव्या लागतील आणि त्या लोकांच्या निदर्शनास आणाव्या लागतील. एवढं फक्त लक्षात ठेवा, कारण हा व्हिडिओ नाही, हा एक सुंदर, छान आणि जागरूकतेचा मेसेज आहे जो माझ्यातर्फे तुम्हाला द्यायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आज आपला व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. एक अशी निसर्गाची काळी बाजू मला, किंवा निसर्गाची नाही, ती आपलीच आहे, आपणच आपल्या हाताने केलेली, अशी एक काळी बाजू दाखवायची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला काहीतरी जागरूकता असेल तर मी नेहमी अशा गोष्टी दाखवत असतो, पण त्याला एवढा रिस्पॉन्स मिळत नाही. लोकांना वाटतं हे जाऊ दे, मरू द्या, काय याचं, हे काय एवढा महत्त्वाचा विषय नाही आहे. पण तो आज महत्त्वाचा विषय नाही आहे. भविष्यात तो किती मोठा आहे हे आपल्याला भविष्यातले पडसाद पाहता आपल्याला समजेल. जसं तिकडे हिमाचल प्रदेश आणि इकडे तिकडे निसर्ग जो काही आपलं रौद्ररूप दाखवतो, त्याच्यातून जे काही माणसाची हानी होते, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त अरे बापरे म्हणून अवाक होऊन पाहायला चांगल्या वाटतात. पण त्याच्या मागची काळी बाजू शोधताना आपल्याला थोडंसं त्याचं दुःख होतं आहे. मी सध्या अशा सुंदर ठिकाणी आलो, इतक्या सुंदर ठिकाणी की तुम्ही त्याचा विचारही करणार नाही. तुम्ही अनेक जण इकडे फिरायला येत असाल तापोळा भागामध्ये, कोयना नदीच्या इकडे, कारण मी इकडे राहतो त्याच्यामुळे मी इथलं तुम्हाला फक्त उदाहरण देतो आहे. अशी महाराष्ट्रातली प्रत्येक नदी ज्या ठिकाणी अशीच अवस्था आहे आणि अशाच सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही कधी इकडे आलात तर आवर्जून या सगळ्या प्रदेशाला भेट द्या. आणि आपण आपल्या हाताने, आपण इकडच्या सगळ्या भागातल्या, मी फक्त उदाहरण देतो, मी तुम्हाला वारंवार आणि परत एकदा सांगतो आहे की या ठिकाणचं फक्त एक उदाहरण आहे. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी होते, निसर्गाच्या प्रत्येक ठिकाणी होते. मी सध्या जे तुम्हाला दाखवणार आहे ते सगळं आपण आपल्या हाताने केलं आहे, आपण आपल्या हाताने घाण केलं आहे. पण आम्हाला त्या गोष्टीचं स्वैरसूतक नाही आहे, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, कारण हे आमचं घर नाही आहे. आम्हाला शुद्ध ऑक्सिजन हवं म्हणून आम्ही कितीतरी हजारो रुपये घालून इकडं या हॉटेलांमध्ये इकडे तिकडे राहायला येतो, राहतो, शुद्ध ऑक्सिजन घेतो आणि त्याच ऑक्सिजनची विल्हेवाट लावून इथून परत निघून जातो. पाहूया पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा आणि सगळ्यात जास्त ही माहिती महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचू द्या. हा निसर्ग तुम्हाला किती सुंदर दिसतोय, हे नदीचं निळशार पाणी तुम्हाला किती सुंदर दिसतंय, किती छान आहे. तुम्ही अनेक जण आल्यानंतर तुम्हाला इथं इतकं प्रसन्न वाटेल ना की तुम्ही खरोखर विचार करणार नाही की आपण महाराष्ट्रातच आहोत का. पण त्या निसर्गाची आपण केलेली काळी बाजू जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला धक्का बसेल आणि ती माझ्या समोर आहे. इतकं भयंकर विदारक चित्र आहे की मी पाहून अक्षरशः थक्क झालो. या सगळ्या गोष्टी निसर्ग त्याच्यासोबत वाहत घेऊन येतोय आणि या बोळांमध्ये, नदीच्या या पात्रांची जी काही तोंड आहेत समोरची, त्या तोंडांमध्ये ह्या असा गाळ येऊन साचतोय. ह्या प्लॅस्टिकचं साम्राज्य. या व्हिडिओचा मुद्दा तुम्हाला समजला का काय? प्लॅस्टिक, घाण, कचरा जो आपण निसर्गात केलाय. कारण ही गोष्ट साधी नाही आहे. या नदीचा फक्त एक छोटासा भाग आहे. अशी नदी कितीतरी मोठी आहे. अशा प्रत्येक या बोळाच्या तोंडांवरती इतकं हजारो टनाचं प्लॅस्टिक या निसर्गामध्ये येतंय आणि ते आपण पाहतोय. हे जे तुम्ही काय पाहताय ना, हे जे लाकडाचा जो काय भाग आहे ना, हा जो गाळ आहे, हा सगळा लाकडाचा आहे, जो विघटन होणार आहे, जो या निसर्गासोबत इथं माती त्याची बनेल. पण हे जे काही प्लॅस्टिक आहे, ज्या काही गोष्टी आपण कचऱ्याच्या द्वारे टाकतोय,
या गोष्टी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या अशाच या मातीमध्ये राहतील, अशाच या निसर्गामध्ये राहतील. आम्हाला खरंच काही कशाचं काही स्वैरसूतक नाही आहे, कारण आम्ही आमच्या निसर्गाला आमचं घर मानतच नाही आहे. जे एकनाथ शिंदे किंवा जी इथली लोक स्थानिक नवीन महाबळेश्वरचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मला एक गोष्ट सांगायचं आहे की नवीन महाबळेश्वर या निसर्गाला फक्त मातीमोल करेल, बाकी काही राहणार नाही इथं, काहीच राहणार नाही इथं. इंडस्ट्रीज काय काय तर येणार, ते तुमचे सगळे लोकसंख्या होणार, तुमचं सगळं बांधकाम क्षेत्र वाढणार आणि हे प्लॅस्टिक 10 पटीने वाढणार आणि इथला निसर्ग खरोखर मातीमोल होऊन जाणार. इतकं सुंदर निसर्ग, इतकं सुंदर पाणी आहे, इतकं क्लिअर आणि क्लिस्टर पाणी आहे. जसं तुम्ही मेघालयामध्ये गेला असाल, तिकडे जशा प्रकारच्या नद्या असतात तशा प्रकारचे त्या दर्जाचं पाणी, आणि इथं आल्यानंतर हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा मनाला खरोखर दुःख होतं. इथल्या गावांमध्ये, इथल्या गावातल्या कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकण्यासाठी कुंड्याच नाही आहेत, कचरा सगळा येतोय कुठं? नदीच्या काठी. या महाबळेश्वर नगर परिषदमध्ये हे भडवे त्या खालून येणारे सगळे पर्यटकांकडनं स्वच्छतेच्या नावाखाली 60-60, 50-50 रुपये घेतात आणि यांच्या कचऱ्याच्या गाड्या फिरतात का? नाही फिरत. यांच्या गावात कचऱ्या कुंड्या आहेत का? नाहीत. इथली लोक सांगतात की आम्ही प्लॅस्टिक हे आमच्या घरगुती वापरासाठी वापरतो. कोण घरगुती वापरासाठी प्लॅस्टिक वापरतं? बरं, मी म्हणतो चला 4-5 कागदं वापरली गेली, पण बाकीच्या कचऱ्याचं काय? त्याची योग्य विल्हेवाट होते? नाही होत. इतकी हॉटेल्स इंडस्ट्री इथं महाबळेश्वर तालुक्यामध्ये आणि या बाकीच्या परिसरामध्ये त्याचा लाखो करोडो टन म्हणतोय मी, रोजचा कचरा हा असाच फेकला जातोय. त्याचं काय विघटन केंद्र होतंय? नाही होतं. आता सांगतायत की होतंय म्हणून, ते होईल किती, त्याला किती दिवस जातील ते काय आपण सांगू शकत नाही. पण हा निसर्गात येणारा कचरा किंवा जे गावकरी इकडचे तिकडचे इथं आणून टाकतात नद्या नाल्यांमध्ये, त्याची उपाययोजना काय? त्याच्याकडे नक्की लक्ष कोण देणार? कारण हे जेवढं तुम्हाला सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. या बाटल्या ही जी पाणी हा निसर्ग जो घेऊन आलाय ना, हे पर्यटक हे येणारे जाणारे टाकतात, त्यांच्या सगळ्या गोष्टी आल्यात. आणि या ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत ना, या सगळ्या गोष्टी इथल्या गावकऱ्यांनी कचरा कुंडी म्हणून नदीच्या काठाला अशा आणून टाकल्यात. कारण इथल्या गावांमध्ये कचरा कुंड्या तर बांधलेत, कचरा कुंड्या आहेत, पण त्यांच्याविषयी लोकांना देखील अवेअरनेस नाही आहे की हा कचरा नेऊन त्या कुंड्यांमध्ये टाकावा. आणि इथल्या गावातल्या आणि इथल्या राजकीय नेत्यांना आणि इथल्या प्रशासकीय लोकांना देखील काही घेणं देणं नाही आहे. पण त्या एकनाथ शिंदेंनी जे काही स्वप्न ते पाहतात ना नवीन महाबळेश्वरचं, मला असं वाटतंय जे जुनं आहे त्याला व्यवस्थित करावं आणि त्याच्या पुढे आपण बघू नवीन करायचं की जुनं ठेवायचं ते. कारण इथल्या रस्त्यांची दुरावस्था भयंकर आहे, विचित्र आहे. दरवर्षी नवीन टेंडर निघतात, लाखो करोडो रुपये कमवणारी नगर परिषद म्हणून महाबळेश्वरकडं जागतिक पर्यटन स्थळ म्हणून पाहिलं जातं, जी श्रीमंत आहे. आणि इथल्या अशा गोष्टी आपण पाहताना खरोखर दुःख होतं. हे प्लॅस्टिक नाही, हा आपल्या जीवनाचा अंत आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि आपण आपल्या हाताने या निसर्गाची ही जी काळी बाजू करून टाकतोय ना, म्हणजे बघा ना, एका टप्प्याच्या तिकडे स्वच्छ सुंदर काचेसारखं पाणी आहे, स्वच्छ सुंदर काचेसारखं पाणी आहे, आणि त्याच्या अलीकडे हा कचरा जो एका नदीच्या भागामध्ये एवढा आहे. या नदीच्या संपूर्ण बोळांमध्ये अशी कितीतरी लांब ही कोयना नदी आहे, अशा महाराष्ट्रातल्या कितीतरी नद्या, त्यांच्या बोळांमध्ये या सगळ्या गोष्टी. म्हणजे किती प्लॅस्टिक झालं याचा विचार न केलेलाच बरा. एवढा सुंदर निसर्ग, एवढी छान नदी, एवढं निळशार पाणी, आणि त्याची अवस्था काय आम्ही केले ही अशी. विचार करा. मला अनेक जण आता माझ्यावरती टीका करतील. या भागातले अनेक नेते स्वतःला समजणारे मला फोन करतील, मला सांगतील, अरे तू हे का बोललास, अरे तू ते का बोललास, तुला काय गरज आहे, आपल्या भागाची चांगली गोष्ट दाखव, आपल्या इथली चांगली गोष्ट लोकांसमोर जाऊ दे. का चांगली गोष्ट जाऊ दे आणि वाईट काय फक्त बाजूला कुठेतरी झाकून ठेवायची? नाही, मी त्या मताचा नाही. जे चुकीचं आहे, जे चुकीचं दिसतंय त्याच्यावरती बोललं पाहिजे. बाबांनो, विचार करा, तुमच्या पुढच्या पिढ्यांचा विचार करा. राजकारण या गोष्टी इथं आणू नका, कारण या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांच्या पुढच्या भविष्यावर परिणाम करणार आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. नवीन महाबळेश्वर व्हावं न व्हावं या मताचा मी नाहीच आहे, पण ते जर होत असेल ना, तर पहिल्या या गोष्टी आहेत ना, या ज्या सगळ्या काही बिघडलेल्या बाबी आहेत ना, त्या आपल्याला आधी सरळ कराव्या लागतील. कारण विचार करा, आज इथं शहरीकरण नाही तरी एवढी आणि अशी भयंकर अवस्था आहे. उद्या इथं शहरीकरण, लोकसंख्या वाढल्यानंतर या निसर्गाची, या सगळ्या बाबींची काय अवस्था होईल याचा तुम्ही एक स्थानिक म्हणून एकदा विचार करा. आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक नद्यांची, प्रत्येक निसर्गाची आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे. एकदा फक्त विचार करा. प्लॅस्टिक मुक्त जर आपल्याला ही वसुंधरा बनवायची असेल, ही पृथ्वी बनवायची असेल,
तर प्लॅस्टिक तिथपर्यंत जात नाही, त्याला आपण तिथपर्यंत घेऊन जातो, एवढं फक्त लक्षात असू द्या.